मोदींच्या सभेआधी पुण्यात मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। पुण्यातील रेसकोर्स मैदानावर बॅनर लावण्यात आलेत। जनता माफ करणार नाही असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय। जनता माफ करणार नाही अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। पुण्यातली ही संपूर्ण घडामोडी आहेत ज्यामध्ये आता पुण्यात रेसकोर्स मैदानावर हे बॅनर लावलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा आहे आणि सभेच्या आधी आता हे बॅनर लागले। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यातील रेसकोर्स मध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। नरेंद्र मोदी यांची सभा आहे, सभेच्या पूर्वी हे बॅनर लावले आहेत। त्या बॅनरवरती जनता माफ करणार नाही असा बॅनरवर उल्लेख आहे। काय सांगाल, काय नेमक्या घडामोडी सध्या घडत आहेत? खरं तर आज सायंकाळी 6 वाजता पुण्यातील रेसकोर्स मैदानावरती पंतप्रधानांची सभा आहे आणि या सभेच्या अगोदरच हे सगळे बॅनर लागलेले आहेत। यामध्ये बेरोजगार, त्याचबरोबर निर्यात बंदी अशा वेगवेगळे प्रश्न घेऊन जे आहेत ते सगळे बॅनर जे आहेत ते सभेच्या चारही बाजूने लावण्यात आलेले आहेत। आयुष कांबळे नावाचा जो तरुण आहे तो स्वतःला बेरोजगार म्हणतो। या तरुणाने हे सगळे बॅनर लावलेले आहेत। त्यांनी त्याचा संपर्क क्रमांक जो आहे तो सुद्धा दिलेला आहे। खरं तर पंतप्रधानांची सभा आहे आणि एकीकडे अशा पद्धतीचे जे होर्डिंग्स बॅनर आहेत ते लागलेले आहेत। त्याबाबत नागरिकांमध्ये सध्या उलटसुलट जी आहे ती चर्चा आहेत। खरं तर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत। त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रावरती तुम्ही नेहमी अत्याचार आणि अन्याय करता असं सुद्धा या प्रश्नाचं जे आहे ते पंतप्रधानांना या ठिकाणी विचारलेलं हा जो तरुण आहे त्याचा उद्देश नेमका काय हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही। परंतु हे जे होर्डिंग्स लागले त्या होर्डिंगमुळे मात्र सध्या मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे। कारण नक्कीच चंद्रशेखर, खरं तर या बॅनर नंतर नेमकं मतदारांच्या काय भावना होतात, मतदारांमध्ये काय परिवर्तन होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।